हो 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 हो. हे आंबे बघा, हे लंगडा सरदार आहे. तुला तर आवाज येणार नाही ना. लंगडा सरदार ह्या झाडावरती 5 प्रकारचे आंबे येतात. लंगडा सरदार, तोतापुरी, हापूस, पायरी आणि गोवा मानकोर. हे चांगले आंबे लागलेले आहेत. हे पण आहे. हे बघा, हा 5चा घड आहे. कशा ह्याच्या भरपूर आहे ना आंबा. ह्या बागेत आंबेच जास्त आहेत राजू. आणि तिकडची बागेच बद्दल तिला मी सांगितलं फायनल. आता तो आता आला होता, तो पिवेकर आला होता. मी आनंदाला पण सांगताय, तो म्हटला हा हे बघा काय ते. हा हे चांगले आहेत. हे बघा, ही जी पिशवी लावली आहे ना, ही पिशवी राजू, ही पिशवी कुठला आंबा कधी तयार होणार हे समजायला जरा अडचणीचं आहे. असं आहे. नाही इतक्यात नाही काढायची. बरोबर, इतक्यात नाही काढायची. चला हा, आता इकडे बघूया आता आपण. हा फुल द्या आता. या इकडे जरा या. हो का, ते जरा उलट आलं ना उन्हाच्या. राजूभाई, हे ना ह्या आंब्याच्या झाडातनं ना आपण थोड्या कैऱ्या पाडायला कमी पडलो किंवा परत त्या कैऱ्या व्हायला लागल्या. हे बघा, हे फार्म नंबर 1 मध्ये उभे आहोत. आणि फार्म नंबर 1 मधला फार्म हाऊसचा एरिया आहे, त्या ठिकाणी आहोत. ही 2च आम्ही अहमदाबादी बोर म्हणतात, ते ॲपल बोर, त्या बोरीची झाडं लावलेली आहेत. वयानं लहान आहेत ती, पण ती लागायला लागलीत. आणि त्याचं बोर मात्र ॲपल सारखीच 3-3, 4-4च त्याची फळं मिळाली. पण मस्तपैकी ॲपलपेक्षाही त्याला चव चांगली होती. आणि ती पहिल्यांदाच मिळाली. ती काढायला, खायला, वाटायला लय मज्जा आली. त्या ठिकाणी हे तोतापुरीचं झाड आहे. फळं थोडी लहान आहेत. झाड पण लहान असल्यामुळे फळं थोडी लहान आहेत, परंतु मजेशीर आहेत. हा आंबा कधी दगा देत नाही. हा आंब्यावरती कायमच असे आंबे लागतात. आणि ह्याच्यामध्ये खराब आंबा कधीच नसतो. हापूस आंबा दगा देऊ शकतो, पण तोतापुरी कधी दगा देत नाही. नेहमी सीझनच्या आधी येतो, परंतु ह्यावेळेस थोडा लेट आलाय तो. असो तरी सुद्धा फळ चांगलं आलंय. आपण आता ह्या खालच्या बाजूला जाऊया. अशी ह्या बागेमध्ये हापूसची 350 झाडं आहेत. आणि त्या 350 झाडांमध्ये 25 झाडं एकदम लहान आहेत, रोगदळ. परंतु ती सर्वच्या सर्व जवळपास 95% झाडं अशी फुल्ली सर्व लगडलेत आंब्यानं. हा बघा, हा फळमाशी सापळा आहे. हे असे प्रत्येक 15 झाडाच्या दरम्यान एक फळमाशी सापळा असा लावलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या आपण पाहू शकता, ह्या फळमाशी अडकलेल्या आहेत ह्या सापळ्यामध्ये. त्या खाली बघा आपल्याला दिसतील. आणि असे ह्या फळमाशींचा प्रादुर्भाव होतो. आंबा जेव्हा पिकायला येतो त्यावेळेस प्रादुर्भाव होतो आणि बराचसा आंबा खराब होतो. आता इकडे खराब होण्याची शक्यता फार कमी आहे. या ठिकाणी हे असाच हा रस्ता संपूर्ण 5 एकरच्या बागेमध्ये इकडून गेला. 5 एकरचा रस्ता असा गेला. सगळ्या रस्त्याला आपण जायचं, कशाला जायचं, पुढच्या बागेत जाऊयात. हा आता त्याचा आकार बदललाय. ह्या आंब्याचा आकार असा देठ आत गेला, खांदे वरती आले की तो आंबा तयार झाला असं म्हणलं जातो, मानला जातो. आकार थोडा लहान असला तरी तो आंबा जवळपास तयार होण्याच्या मार्गावरती आहे तो. आणि ह्यावेळेस आंब्याचं उत्पादन विक्रमी आहे आणि लवकर पण आहे.
बरेचसे व्यापारी आंब्या बाग द्या आम्हाला म्हणून मागायला आलेले आहेत. ते क्यू मध्ये आहेत, कुणाला द्यायची याचा विचार चालू आहे. आंब्याची टोटल काउंटिंग चालू आहे. एका बागेमध्ये साधारणपणे 1 लाखाच्या कमी जास्त थोडेसे आंबे हे येऊ शकतात. या ठिकाणी अशीच ह्या झाडांचे वरचे शेंडे म्हणजे हाईटला गेलेले उंची कमी करून, त्या झाडांची उंची कमी करून झाडं आटोपशीर मेंटेनन्ससाठी कशी आटोपशीर बनवता येतील अशा प्रकारची ही झाडं बनवलेली आहेत. या ठिकाणी हे आटोपशीर बनवल्यामुळे ह्या आंब्याची फळं आपण पाहताय आपले हात पोचतील ह्याच आवाक्यात 8-10 फुटाच्या आवाक्यामध्ये ही फळं सर्व लागलेली आहेत. ती काढायला ही जरा अजून फळं लहान आहेत, त्याचा आकार वाढेल, परंतु अशी सर्व झाडांना आटोपशीर पद्धतीनं आणि 8 ते 10 फुटाच्या आवाक्यातच झाडं ही लागलेली आहेत. हे आंबे ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो, आंबे तशाच पद्धतीचे लागलेत. या तुम्ही ह्या बाजूला या, त्या ठिकाणी लागलेत, त्या बाजूला लागलेत. हे सगळे ठेपे आंब्याच्या वजनाने ही झाडं लपलेत, त्यामुळे हे ठेपे काठीचे ठेपे लावण्याची गरज भासली. हे आंबे एका वेळी जर बघितलं तर फांदीला बघा जमिनीपासून लागले आंबे. हे सगळे आंबे इथं आपण पाहतोय जमीन लेवलपासनं अगदी तिकडपासून त्यापासून इकडं असे जमीन लेवलपर्यंत असे 2-3 फुटावरतीच आंब्याचं उत्पादन आपल्याला पाहायला मिळतंय. ही झाडं पूर्वी फार उंच होती, 25-30 फूट 35-40 फूट उंच होती. राजू चिंताग्रस्त चेहरा नको, काय काय दुसरे विषय नंतर करा. हो या ठिकाणी सुद्धा आंबे आपण पाहू शकतो. जरा माझ्या बरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो हे आंबे जर बघितले तर असे पानांच्या प्रमाणात इकडे लगडलेले आहेत. बघा इकडे सगळे हे आपण पाहतोय पानांच्या प्रमाणात लगडले आहेत. अगदी सगळ्या सभोवताली गोल जरी आपण फिरवलं बघितलं तरी सुद्धा तशा प्रकारचे आंबे हे लगडलेत. हे या ठिकाणी इकडून बाहेरून आतून ह्या इकडून सुद्धा आहेत, तशाच प्रकारचे आहेत. अगदी जिकडे बघू तिकडे तसेच आहेत. हे सगळ्या झाडांना हे ठेपे लावणं हे गरजेचं बनलं, कारण त्या फांदीवरती पेलणार नाहीत. ह्या बाजूने आपण जर आलो ह्या बाजूने तर पेलणार नाहीत एवढे आंबे असणार आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो या झाडावरती खालपासून वरपर्यंत म्हणजे प्रत्येक पानास आंबे असे प्रकार आहे. इकडे वरपर्यंत अगदी खालपासून लागलेत. ह्या आंब्यानं जर हा असा ठेपा नाही लावला तर ती फांदी वजन पेलू शकणार नाही. फांदीला क्रॅक होईल, पडू शकतात फांद्या. कुठलंही झाड बघितलं तशाच प्रकारचं आलेलं आहे. हे आंबे सुद्धा आपण बघतोय. हे या ठिकाणी हे असं आहे. आपण अगदी थोडस उंच झाड बघितलं, ह्या बाजूला जर उंच झाड बघितलं तर ह्या उंच झाडाची पण अवस्था तशीच आहे की आतल्या बाजून बाहेरच्या बाजून सगळे असे मस्त मोठाले आंबे लगडलेत. हे या बाजूला लगडलेत. हापूस आंब्याला अशा प्रकारचा लाग क्वचितच असतो, परंतु आपण इकडे पण पाहू शकतोय की ह्या आंब्याला कसे खालपासून आंबे लागलेत. हा एक 15 झाडं मिळून मी म्हणतो तसा फळमाशी सापळा. आणि हे आंबे अशा प्रकारचे आहेत. आपण जवळ येऊन पाहू शकतो सर्व बाजूनी तसेच लगडलेत. हे अगदी त्याची साईज अजून पक्व होण्याकडे गेली नाही. पक्व झाल्यावर त्याचा आकार वाढेल. हे सगळ्या ठिकाणी साईज अशा प्रकारची दिसते. सिंगल आंबा आहे, घडानी असा आंबा कमी आहे, फार कमी आहे. सिंगल असल्याचा फायदा असा की ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि त्याची क्वालिटी येते. आपण हा जर पाहिला आंबे थोडं लांबूनच आपल्याला दिसत आहेत चांगले लगडलेले. या ठिकाणी अंकुश काय करतोय? ठेपे लावतोय का? ये इकडे अंकुशी आहे.
हे आंब्यांना बघा फांदीला इतके आंबे जड झालेत की जर ठेपा नाही लावला, ह्या काठ्या दिसत आहेत, ह्या ठेपा आहे. हा आमचा अंकुश ठेपे लावतोय. अंकुश ये इकडे पुढे. तू आज ठेपे लावलेस काय सगळ्या झाडांना? वर पण होते ना, तू ठेपे लावलेस म्हणून आंबे त्यांचं वजन पेलू शकतात. हे पण ठेपे लावले आहेत. इकडे सुद्धा आंबे आहेत, यांनी ठेपे लावले. तिकडच्या बागेत पण लावले, ह्या बागेत पण लावले. ठेपे लावले म्हणून ते आंबे टिकू शकतात, फांद्या टिकू शकतात. आणि हे जास्त असलेलं उत्पादन हे सावरण्यासाठी त्या झाडाला मदत होऊ शकते. या ठेप्यासाठी काठ्या जमवल्यात आहे. हे ह्याला लंगडा सरदार म्हणतात. हे मोठे आंबे आहेत. हे आंबे जर बघितलं तरी सुद्धा आकाराने केवढे मोठे दिसतात. ह्या बाजून तुम्ही आपण पाहिले तर ह्या बाजूनी जर पाहिले तर कसे मोठे दिसतात आंबे. हे जवळपास आता ते 400 ग्रामच्या वरती आहेत. जेव्हा तयार होतील 500-600 ग्रामचे आंबे होतील ते, आणि घडानी लागतात हे आंबे. हा एक केसर प्रकारातला आंबा आहे, केसर. आणि हा केसर आंबा लहान असल्यापासून अशा प्रकारचा लागतो. सिंगल आंबा लागणार, चविष्ट आंबा, खराब होणार नाही, आणि असा पाहिजे तेवढा लागणार, भरपूर लागणार असा. हे पहा किती लागलेत. याचा आकार अजून मोठा होणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो. इकडे सुद्धा हे एक झाड बघूया. आकाराने लहान आहे पण इकडे हळूहळू तिकडे कॅमेरा फिरवू शकता. इकडे या बाजूने मी जसा येतोय तसा आला तरी सगळे कव्हर होतील. हे आंबे कॅमेऱ्यामध्ये कव्हर होतील सेल्फली. ह्याला विशेषतः काही ठेपा लावण्याची गरज भासली नाही. त्यांनी स्वतःनीच सगळे सांभाळलेले आहेत आंबे. झाड लहान असलं तरी सिंगल लागून सुद्धा त्यांनी त्याचं ॲव्हरेज यील्ड हे तयार केलं नाही. ओके राजू, अजून चला कुठे? फार नंबर 4 आहे. त्याच्यामध्ये पेरू आहेत, हे चिकू आहेत, केसरची 400 झाड आहेत, आणि 45 प्रकारची अलग अलग अशी ही रांग आहे. 45 रांगेत 45 प्रकारची झाड आहेत. आपण तोपर्यंत बघूयात. आपण हे केसर आहेत. झाडाची उंची 8 फुटाच्या वरती नाही आहे. आंबे सर्व खाली 2 ते 4 फुटाच्या अंतरामध्ये. अगदी शेवटपर्यंत आंबे आपण पाहू शकतो. हे इकडे सुद्धा तसेच आपण आलो तर हे सुद्धा इकडे आंबे तसेच. हे अगदी त्या बाजूला गेलं तरी सुद्धा आंबे, या बाजूला गेलं तरी आंबे तसेच. हे त्या बाजूला पण. हा लोणच्यासाठी खास आंबा आहे. उषा या बाजूला या. हा करेला, याला करेला म्हणतात. वास्तविक हा पावसाळ्यामध्ये तयार होतो आणि हा लोतार प्रकारचा आंबा आहे. लोतार हा कधी खराब होत नाही, पावसात सुद्धा खराब होत नाही.
याचं नाव करेला लोणच्यासाठीचा आंबा आहे. ही रांग अशी 45 रांगा आहेत. 45 रांगेमध्ये 45 प्रकारचे आंबे आहेत. हा निरंजन आहे. हा दूध पेढा आहे. दूध पेढा जरा बोर्ड दाखवा राजूभाई. हा बघा, हा दूध पेढा बोर्ड आहे. हा दूध पेढा चांगला लागलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो हा बजरंग आहे. गेल्या वर्षी हा लागला होता. या वर्षी लागू शकला नाही बजरंग. त्या झाडाचं नाव आहे बजरंग. या वर्षी लागला नाही, गेल्या वर्षी लागला होता. हा लंगडा आहे. त्याला मोहर आला होता पण आंबे नाही धरले ना अर्जुना, नाही धरले. हा लंगडा. या ठिकाणी हा जम्बो केशर आहे. जम्बो केशर म्हणजे मोठा केशर होणार, परंतु त्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्याचे आंबे पण लहान आहेत. या ठिकाणी सोनपरी झाड ते खराब झालंय. त्यानंतर हा एक सोनपरी, झाडाचं नाव आहे सोनपरी, पण ते झाड त्या वाळवीनं खराब झालं. ते झाड तिथे टॉपअप करायचं आहे. यानंतर हे झाड आहे राजूभाई चला. हा मल्लिका, झाडाचं नाव आहे मल्लिका. आणि मल्लिकावरती आंबे बघा भरपूर प्रमाणात लागतात. हे आपण पाहू शकतो मल्लिकाचे आंबे. आणि फळ पण मोठं होतं. हे आहे सिंधू. सिंधूला घडाने आंबे लागतात. हा आहे सिंधू. सिंधूचे आंबे पाहू शकता. हे सगळे घडाने लगडलेत. चोहोबाजूनी घड आहेत त्याला. इकडे घड, हे घड, ह्या बाजूला सुद्धा घड आहेत. इकडे जमिनीपर्यंत घड लगडलेत त्याला. अगदी त्या बाजूला बघितलं तरी सुद्धा घड आहेत. त्या बाजूला घड आहेत. हे पुढ्यात सुद्धा घड आहेत. आपण इथं वरती पाहू शकतो. डहाणू. हा डहाणू प्रकारातला आंबा हा फार लवकर आला होता. त्याला मोहर आला होता ऑक्टोबरमध्येच आणि जवळपास डिसेंबरमध्ये मोठे आंबे झाले होते. पण पाऊस वगैरे असल्यामुळं ते आंबे गळाले. पण आता नंतरच्या मोहराचे हे डहाणूचे आंबे आता आपण पाहू शकतो. नंतरच्या मोहराचे आंबे इथं टिकलेत. त्यानंतर हा राजापुरी. राजापुरी आंब्यावरती आहे. राजापुरी प्रकारातला हा झाड, हे आंबा ते पण वीक झालंय. गेल्या वर्षी त्याच्यावरती 3 आंबे होते. यावर्षी ते एकदम वीक झालंय. हा मलगोवा प्रकार, त्याला मोहर आला होता पण काहीतरी त्याला रोग आल्यामुळे त्याला फळं नाही धरू शकली. हा मलगोवा. हा आहे पायरी. पायरीला मात्र या वर्षी पहिल्यांदाच मोहर आला. पायरी प्रकारातला आंबा, पण त्याच्यात 2-3 आंबे लागलेत. पण कुठे राजूबाई लागलेत का? कुठल्या बाजूला आहेत पायरी? बघा त्या बाजूला दिसत आहेत. त्यानंतर हे एक झाड आहे. कोणतं झाड हे? कोणतं? वनराज. ह्या वनराज प्रमाणेच एकदम मोठं फळ आहे ते. याहीपेक्षा फळ मोठं होणार. हे बघा, हात लावला तर किती केवढं मोठं फळ आहे बघा. हे बघा फळं केवढी मोठी आहेत. ही बघा फळं मोठी केवढी आहेत. एकदम मोठं फळ आहे. अजूनही मोठं होणार आहे. ते तयार झालेलं नाही ते अजून. अशी चांगल्या पद्धतीची त्याला लाग आहे. मोठी फळं आहेत. हा बघा, वनराज झाला. वनराजला सुद्धा मोहर भरपूर आला होता, परंतु त्याला तो झेपेल तेवढाच राहिला. या ठिकाणी पुढचं झाड आहे गोवा मानकोर. गोवा मानकोर सुद्धा हे प्रथमच लागतंय. त्याला पण 3-4 फळं पहिल्याच वेळेस आलीत. गोवा मानकोर हे फळ आहे त्याचं. इकडे 3-4 नाही 10-12 फळं आलीत त्याला. हे पण इकडं फळ आलंय. हे आहे बघा, हे फळं आलेत. हे थोडीशी आकाराने लहान आलेत फळं,
पण लहान असली तरी सुद्धा फर्स्ट टाइम आलेत. पुढच्या वर्षी चांगली फळं येतील त्याला. हे आम्रपाली झाड आहे. आम्रपालीला लागलेत ह्यावेळेस फळं. ही बघा इकडे फळं, तिथं बाजूलाच फळं आहेत, वरच्या बाजूला तिथंच. रत्नागिरी जिल्ह्यासाठी संकरित कृषी विद्यापीठाने जे जात संकरित केली ती रत्ना, ही रत्ना सर्व बागेतूनच आहेत. 1 नंबरमध्ये आहेत, 2 नंबरमध्ये आहेत, 4 नंबरमध्ये आहेत. सर्व बागेतून रत्ना प्रकारातली फळं आहेत. ही फळं झाड लहान असल्यामुळे थोडी छोटी वाटत आहेत, पण ह्या बाजूला चांगली फळं आहेत. या बाजूला रत्नाची फळं या बाजूला चांगली आहेत. ही पहा, ही इकडे वरून पाहू शकतो आपण. या बाजूने आहेत, या बाजूला परत ही आत इकडे केसर, ही सगळी आतली केसर आहेत. हे केसर अशाच प्रकारचे लागले आहेत. केसरचं फळ बघा जरा इकडे जरा मोठं दिसते. हे अजून तयार नाही झालं. तयार झाले हे नक्की 300 ग्रामचं होणार आहे. आता 200 सव्वा 200 ग्रामचं आहे. तयार झाल्यावर 300 ग्रामचं ते होईल. असं सिंगल असल्यामुळे त्याला इकडे आपण पाहतोय ते केसर आहेत सर्व. झाडं लहान, झाडाचं वय वर्ष 8 आहे. उंची पण 8 फूट, त्याची रुंदी पण 8 फूट, दोन्ही बाजूला 4-4 फूट. आणि असं ते मेंटेन केलेलं आहे. त्याला प्रुनिंग करून मेंटेन केलेलं आहे, जेणेकरून त्याचा मेंटेनन्स सोपा जाईल मेंटेन करायला. कोकण रुची सुद्धा प्रथमच लागतंय. हे कोकण रुचीचं फळ आहे. कोकण रुचीचे अजून आंबे लागलेत. 20, 25, 50 आंबे त्याच्यावरती लागलेत. ह्या बाजूने आहेत, ह्या बाजूला हा कोकण रुचीचा आहे. अजून हे कोळी फळं आहेत, त्याचा पण आकार मोठा होतो. या ठिकाणी आहे हे बघा कोकण रुची. इकडे ही बघा फळं काही मोठी झालेली आहेत, आपण पाहू शकतो. इकडून जरा ह्या बाजूने पुढे हा बरोबर ही आहेत, ती पण कोकण रुची आहेत तिकडची. आणि कोकण रुची आहेत. आणि ह्या बाजूला बघा ही केसरची संपूर्ण सर्व बाजूनी लगडलेली फळं आहेत. सर्व बाजूने आपण पाहू शकतो. ही सर्व हे केसरच आहेत. ही सगळे दिसत आहेत. आपण खालून पाहिलं तर सर्व केसर आहेत. हे सर्व केसर आहेत. ही आंबे मेंटेन करण्यासाठी सोपे, काढण्यासाठी सोपे. आणि झाडांची उंची लिमिटेड असल्यामुळे त्याचा मेंटेनन्स सोपा. हा कोकण रुची झाला. यानंतर हा बघा, याचं नाव आहे वनलक्ष्मी. राजूभाई, तुमचं लक्ष नाही राजूभाई, शूटिंगला आपण आलोय. हा वनलक्ष्मी. वनलक्ष्मीला कलर कसा येतो, ह्या बाजूनी कलर बघा. ही आंब्याची फळं ह्या बाजूला आहेत. आंब्याची फळं ही अशा कलरफुल येतात. वास्तविक ह्याला लाग जास्त असल्यामुळे ही आकार थोडा लहान झालाय. मोहर जास्त आल्यामुळे ही फळं सुद्धा मोठी असतात, चांगली मस्त मजेशीर दिसतात वनलक्ष्मीची. हे एक झाड आहे सब्जा. ह्या झाडावरती सुरुवातीला 5,000 एका झाडावरती आंबे होते. 5,000 आंबे होते. 5,000. आम्ही ते झाडाला पेरणार नाहीत. हे बघा ह्या बाजूला या, हे बघा 5,000 आंबे होते या झाडावरती. पेरणार नाहीत म्हणून कमी करून त्याचे कमी ठेवले. आम्ही काढणी केली त्याची, जेणेकरून त्याला पेलायला पाहिजेत म्हणून असे कमी केले. सब्जा झाडाचं नाव आहे. भरपूर मला सांगलं, मानेच सांगलं. यावर्षी नवीनच हे तोतापुरी लावलेलं आहे. तोतापुरी अजून तो लागण्याच्या इतपत झालेला नाही. पुढच्या वर्षीपासून लागेल. हा रातांबा पण पहिल्याच वर्षी लागतोय, पण त्याचा अजून कलर रातांब्यासारखा आम्हाला अजून दिसलाही नाही. तयार होईल तेव्हा पाहूया त्याचा कलर रातासारखा दिसतोय काय. रातांबा म्हणजे कलर पाहिजे वरती लाल. दशहरीला लागलंय ना पाठीमागे. ह्या वर्षी दशहरीला लागलीत काही फळं, पहिल्यांदाच लागलीत दशहरीला फळं. हे बघा फळ, ही फळं लावून या. ह्याचं नाव आहे मंजिरा. हे बांबूचे डेलके ठेवलेले आहेत सपोर्ट लावण्यासाठी. ज्या झाडाला आंबे जास्त लागतील आणि खाली होईल त्याला सपोर्ट लावण्यासाठी बांबूचे डेलके आहेत. हे झाड पण इतकं गच्च आहे, पण दशहरीच आहे ते गच्च असलं तरी. हे झाड तसंच एक गच्च आहे. या झाडाचा प्रकार आहे
चौसा चौसा जरा दाखवा त्यांना जरा फोटोवरती. हा चौसा झाडाचा प्रकार आहे. हे सुवर्णरेखा, हा सुवर्णरेखा. तिकडे लागलेत आंबे. हे झाडाचं वय लहान असल्यामुळे ते कमी लागलेत, परंतु इकडे लागलेत हे सुवर्णरेखा. हा पाहू शकतो आपण. हे एक झाड आहे एकदम दाट, फजली नाव त्याचं. आणि फजली हे घडानी लागतं. हे बघा, हे आंबे असे घडानी लागतात. आतमध्ये पण भरपूर चांगले लागलेत. ह्या झाडाचं नाव आहे बारमाही. बारमाही म्हणजे सीझन मध्ये 2दा-3दा लागू शकतो, पण ते लहान असल्यामुळे आपल्याला अजून किती वेळा लागतो याचा काही अंदाज नाही. एकदा ते लागला पण हा परत मोर येतोय त्याला. या ठिकाणी हे हापूस प्रकारातलं 2च झाडे आहेत या बागेत. हापूसचं झाड आहे. दूध पेढ्याला बघा कशी आंबे लागलेत बघा. उशा बदली या इकडे, मागे मागे ये इकडे. हे दूध पेढ्याला कसे आंबे लगडलेत. हा आंबा हिरवा खाल्ला तरी चविष्ट असतो. असं या बाजूले हिरवा खाल्ला तरी चविष्ट असतो. पिकल्यावर तर त्याची चव बिलकुलच चांगली असते, म्हणून त्याला दूध पेढा म्हणतात. इकडे जमिनीपासून लागलेत सगळे. हे दूध पेढा आहेत. हा केसर आहे. हा केसर प्रकारातला आहे. हा पण केसरच आहे. त्याच्यावरती थोडे आंबे कमी असले तरी जरा मोठे आहेत आंबे. हा पण केसर आहे. हा सुद्धा केसर आहे. हा सुद्धा केसर आहे. या ठिकाणी अशा 45 रांगा आहेत एकूण. प्रत्येक रांगेत 10 आहेत. आपण आत बघू शकतो. इकडे या ठिकाणी आपण बघू शकतो खालच्या बाजूलाच आंबे लगडलेत, खालच्या बाजूला लागलेत. उषा या पुढे, तिकडनं पुढे वा. तिकडच्या बाजूला, या बाजूला आपण इथं बघूयात. ह्या ठिकाणी चांगले आंबे लागलेत. ह्या ठिकाणी बघूयात. हे बघा, येस, इकडे बघा. येस. हो, मस्त आहेत. वरती उचलून दाखवा जरा. हे बघा, सावकाश बस, सावकाश सावकाश बस. येस. ह्या बाजूला पण भरपूर आहेत आंबे. इकडे या ठिकाणी सुद्धा आहेत. खालपासून आंबे आहेत वरती. या ठिकाणी ही आबाताई फार्म नंबर 4 मध्ये आपण उभे आहोत आणि ह्या बागेमध्ये एकूण 2 एकरची बाग आहेत. ही
घन लागवड प्रकारातली बाग आहे. 12 बाय 12 फुटावर अंतरावरती ही आंब्याची लागवड आहे. ह्यामध्ये केसर प्रकारातले 400 झाडं आहेत आणि प्रत्येक रांगेला एक म्हणजे 45 रांगेत एक अशी सर्व 45 प्रकारातली पहिल्या रांगेत पहिल्यांदा असं प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारातली 45 प्रकारातली आंब्याची झाडं आहेत. ही बाग आम्ही अगदी नवीनच विकत घेऊन डेव्हलप केली. बाकी सगळ्या बागा आपण पाहतोय त्या आमच्या वडिलांनी डेव्हलप केलेल्या लावलेल्या, त्यानंतर आम्ही फक्त थोडंसं त्यांना डेव्हलप केलं. परंतु ही बाग आम्ही नवीन जागा विकत घेऊन आम्ही लावली, घन लागवड केली आणि आमची मुलगी आहे US ला, तिच्यासाठी ही भेट दिली. ही ज्या बागेत आपण उभे आहोत ती त्यांची बाग आहे. रश्मी शुभम भावसिंका अगरवाल, ती आता US ला असते, त्यांच्या मालकीची बाग आहे. धन्यवाद.